छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय भवानी। तर शिवसकाळ मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या मराठी YouTube चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे अक्षय खंडागळे ब्लॉग। आज आपण चाललो आहोत जीवधन किल्ल्यावर। चला तर मग। जीवधन किल्ला हा जुन्नर तालुक्यातील घाटघर येथे आहे। जीवधन किल्ल्याची निर्मिती ही प्राचीन व्यापारी मार्ग नाणेघाटावर लक्ष ठेवण्यासाठी केली होती। घाटघर गावातून जुन्नर दरवाजा मार्गे आणि नाणेघाटातून रिव्हर्स वॉटरफॉल्स जवळून जाणाऱ्या वाटेने कल्याण दरवाजा मार्गे आपण या जीवधन किल्ल्यावर जाऊ शकतो। ते जीवधन किल्ला अंतर हे 130 किलोमीटर आहे। तर मुंबई ते जीवधन किल्ला हे अंतर 190 किलोमीटर एवढे आहे। तर मित्रांनो, जीवधनच्या पायथ्याला आलेलो आहे आणि निघालोय जीवधन किल्ल्याच्या दिशेने। चला। नाणेघाट जीवधन फोर्ट ट्रेक म्हणजे पर्यटकांचा आवडीचा विषय आहे। त्यामुळे दरवर्षी जीवधन किल्ल्याला हजारो पर्यटक भेट देतात। रिव्हर्स वॉटरफॉल शेजारी आहे आम्ही, पण धुके जास्त असल्यामुळे काहीच दिसत नाही इथे। रिव्हर्स वॉटरफॉल जवळ धुके कमी होण्याची वाट पाहत तिथेच थांबून राहिलो आणि धुके कमी झाल्यानंतर हे दृश्य पाहून मनाला एकदम भारी वाटले। पाऊस खूप जास्त प्रमाणात चालू आहे, सगळीकडे धुके आणि आम्ही वाट काढत किल्ल्याच्या दिशेने चाललो आहोत। निघून आहे त्यामुळे पायऱ्या नाही, ते असं तार लावून ठेवलेली आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण येऊन पोहोचलोय कातळात कोरलेल्या जीवधनच्या पायऱ्यांपाशी। जाऊया तुम्हाला। इकडचे जे रेलिंग होती त्याचे लोखंडी खांब होते ते असं वाटते तुटलेले आहेत, त्यामुळे थोडं इथं हा पॅच थोडा रिस्की झालेला आहे, तर काळजी घेऊन वर जावा।
ले खूप जास्त धुके झालेले आहेत बघा, सगळीकडे धुके. वन विभाग आणि दुर्ग संवर्धन करणाऱ्या संस्था यांच्या माध्यमातून पर्यटकांच्या सोयीसाठी बरीच पावले उचलली गेलेली आहेत. शिवभक्तांच्या माध्यमातून रोप आणि अवघड ठिकाणी रेलिंग बसवण्यात आलेली आहे. आता आपण येऊन पोहोचलो जीवदन किल्ल्याचा आड एक पॅच आहे. त्या पॅचवरती तिथून आपल्या 200 साह्याने व्यवस्थित वरती जायचे. तर तुम्ही आलात तर व्यवस्थित या आणि वरती चढताना आपली काळजी घ्या. दरवाजाच्या कमानीवर चंद्र, कलश आणि सूर्य आहे. कल्याण दरवाजा हा संपूर्णपणे एका कातळात कोरून बनवला आहे. शिवजन्माच्या वेळी 17 जून 1663 रोजी निजामशाही अस्ताला जात होती. शहाजीराजांनी या संधीचा फायदा घेतला आणि निजामशाहीचा शेवटचा वंशज मूर्तिजा निजाम याला जीवदन गडावरील कैदेतून सोडवले. त्याला संगमनेर जवळील हडसर किल्ल्यावर टेमगिरी घेऊन गेले आणि त्याला निजामशाही म्हणून घोषित केले. त्यानंतर शहाजीराजे स्वतः वजीर बनले आणि मराठा साम्राज्याची पायाभरणी केली. किल्ल्याच्या वरती येऊन पोहोचलो आणि इतकी जोरात हवा चालू होती. हवेचा आवाज ऐकला तुम्ही? म्हणजे असं वाटते हवा ढकलते. इतक्या स्पीडमध्ये हवा चालू होती. जीवदन किल्ल्यावरील पाण्याचे टाके. गडावर पाण्याची टंचाई भासायला नको म्हणून अशा प्रकारे पाण्याच्या टाक्यांचे समूह आपल्याला पाहायला मिळतात. मित्रांनो, अशा पद्धतीने आपण येऊन पोहोचलोय नाणेकोटरापाशी. तर जाऊन पाहूयात.
जीवधन किल्ल्यावरील धान्य कोठार हे भूगर्भाच्या आतमध्ये बांधले गेलेले प्रशस्त असे धान्य कोठार आहे. या धान्य कोठाराच्या आतमध्ये एका तब्बल 5 धान्य कोठ्या बांधल्या गेल्या आहेत. या धान्य कोठाराचा आकार पाहून असे वाटते की या जीवधन गडावर कधीही कुठल्याही प्रकारच्या धान्याची कमी भासत नसावी. इंग्रजांच्या माध्यमातून या धान्य कोठाराला आग लावण्यात आली होती. जीवधन किल्ल्याच्या बालेकिल्ल्यावर जिवाई देवीचे मंदिर आहे. जीवधन ते वानरलिंगी सुळक्यापर्यंत रॅपलिंगचा थरार अनुभवण्यासाठी हे हुक लावण्यात आलेले आहे. येथे रोप लावले जातात. आता आपला ब्लॉग संपलेला आहे. भेटूयात पुढच्या भटक्यात.